हाय फ्रेंड्स, आता आपण बनवणार आहे शेवग्याची भाजी। त्याच्यासाठी अशा शेंगा चिरून घेतलेल्या आहेत। आता याचं सालपट काढायचं आहे। शेंगा चिरलेल्या आहेत आणि आता आपण असं सालपट काढत आहे। सर्व शेंगांचे सालपट काढून घ्यायचं आहे। तर शेंगा उकडायला ठेवलेल्या आहेत आणि ग्रेव्हीची तयारी करून घेऊ शेंगा उकडेपर्यंत। पावशेर शेंगा आहेत, त्याला थोडीशी उकळी आणून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो आणि एक कांदा असा चिरलेला आहे आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे कच्चं, त्याला भाजायचं नाही। करून घेतलेलं आहे आणि आता कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता तेल टाकायचं। हे आपण केलेली ग्रेव्ही, 1 चमच तेल, ग्रेव्ही टाकत आहे, चटणी टाकत आहे 1 चमच, 2 चमच खोबऱ्याची चटणी घालून घेऊ। अर्धा चमचा हळद, 1 चमच तिखट, थोडंसं अजून टाकत आहे, अर्धा चमच। तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे, कारण आपण याला कच्चंच काढलेलं होतं। थोडंसं लसूण टाकायचं आहे, तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। बघू शकता, त्यात शेंगा टाकून घेऊ, मिक्स करायचं आहे। शेंगा टाकल्याच्यानंतर ते घालून घेऊ, टाकायचं आहे अंदाजे। मीडियम ग्रेव्ही झाली पाहिजे, चांगलं शिजू द्यायचं आहे याला। शिजल्याच्यानंतर मीठ टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक चमचा कूट टाकून भाजी शिजल्यानंतर तोपर्यंत आहे आणि चव छान येते। आपली भाजी तयार आहे, हे बघा रंग कसा आलेला आहे भाजीला। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।